सुंदर देवालये निर्माण करताना चोख आणि बैठका आदीची सिद्धता केल्यावर अखेरीस कळसाची बांधणी केली जाते, तेव्हा त्या देवालयाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होते. या नियमानुसार या पोथीचे 20 अध्याय पूर्ण झाल्यावर आता हा कळसाध्याय लिहिला की श्री स्वामी चरित्र सारामृत खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येईल. मनुष्यदेहाला विसर्जित करण्याची इच्छा श्री स्वामीच्या मनात आली आणि त्यांनी बहुधान्य संवत्सर चैत्र मास कृष्ण पक्ष त्रयोदशी शके 1800 आणि मंगळवारी अवतार समाप्त केला. दिवसाच्या चतुर्थ प्रहरी श्री स्वामी निजानंदामध्ये निमग्न झाले. सेवेकरी तसेच भक्तजनांना अपार दुःख झाले. सर्वजण आक्रोश करू लागले. समाधीस्थ होण्याआधी श्री स्वामींनी ज्या लीला घडवल्या त्याचे वर्णन ग्रंथकाराने या चरित्रामध्ये केले. स्वतःविषयी माहिती देताना ग्रंथकार विष्णू बळवंत थोरात सांगतात की त्यांचा जन्म कोकण प्रांताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत गावी झाला. नोकरीनिमित्त ते कोपर्ली येथे आले आणि येथे त्यांचा परिचय शंकरशेठ यांच्यासोबत झाला. शंकरशेठ श्री स्वामी भक्त होते. त्यांच्यामुळेच थोरात श्री स्वामीकडे आकर्षित झाले आणि श्री स्वामी चरित्र लिहिते झाले. अखेरच्या अध्यायामध्ये ग्रंथकार थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृताची अवतरणिका दिलेली आहे. त्यासोबत या ग्रंथाच्या वाचनाचे कोणते फल प्राप्त होईल याविषयी भाष्य केले आहे. हे चरित्र वाचणाऱ्या प्रत्येकावर श्री स्वामीची अखंड कृपा राहो अशी विनंतीही ग्रंथलेखकाने सरतेशेवटी श्री स्वामीचरणी केलेली आहे. धन्यवाद.